नमस्कार मंडळी. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 तारखेला दिली होती. आता त्या निर्णयानुसार येणाऱ्या 3 दिवसात म्हणजेच 28, 29, 30 मार्चला ह्या हप्त्याचं वितरण राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. त्यानुसार काल 28 तारखेला बऱ्याच महिलांच्या अकाउंटवर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर काही महिलांना त्याचे एस-एम-एससुद्धा आलेले आहेत, की आपल्या अकाउंटवर ₹1500 डी-बी-टीच्या माध्यमातून सरकारने जमा केलेले आहेत. असे एस-एम-एससुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता ज्या महिलांना असे एस-एम-एस आले नाहीत, त्यांना आता याचं टेन्शन आले आहे. तर आपण काळजी करायचं कोणतंही कारण नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या हप्त्याचे वितरण जसं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं तसं 3 दिवस चालणार आहे. 28, 27 तारखेला सांगितलं होतं, 28, 29, 30 असं चालणार आहे. त्याचबरोबर काही महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झाले आहेत, परंतु बँकिंग सिस्टममुळे किंवा काही टेक्निकल एररमुळे हे एस-एम-एस आपल्याला आले नसतील. तर अशा महिलांनी स्वतः आपण एकतर बँकेत जाऊन किंवा ही हप्त्याची आपण नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून आपला किंवा मिस कॉल ऑर्डरच्या माध्यमातून आपला बँकेचा बॅलन्स, खात्याचा बॅलन्स चेक करायचा आहे. जेणेकरून हप्ता जमा झाला आहे किंवा नाही याची आपली माहिती किंवा ही जी हप्ता जमा होण्याची प्रक्रिया कन्फर्म होणार आहे. तर ज्या महिलांना जमा झाला नाही त्यांनी 2 दिवस वाट पाहायची आहे. हप्ता येणाऱ्या 2 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र आपण असाल तर आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. याची काळजी करू नये, असं माहिती आपल्याला मुख्यमंत्री यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.